हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत कांद्याच्या पातीपासून एक भन्नाट अशी रेसिपी. इथे कांद्याच्या पातीच्या 2 गड्ड्या घेतलेल्या आहेत. मी अशा बारीक अशा कापून घेणार आहे. हे पहा, छान अशा कापून घ्यायच्या आहेत. बारीक बारीक कापून घ्यायला आहोत आपण. हे पहा, छान अशी मस्त अशा कापून घ्यायच्या आहेत. स्वच्छ अशा छान कापून घेतलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा एक, आणि सबस्क्राईब देखील करा, आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील. हे पहा, अशा प्रकारे आपली सर्व भाजी कापून झालेली आहे. स्वच्छ धुवून घेतलेली आहे जाळीमध्ये, पाहू शकता. छान अशी मस्त धुवून घ्यायची आहे, जेणेकरून त्यातली माती वगैरे सर्व निघून जाईल व्यवस्थित. आणि छोटा छोटा कांदा होता तो आपण साईडचा काढून चिरून घेतलेला आहे वेगळा. हे पहा, छोटे छोटे कांदे व्हाईट आपण साईडला काढून चिरून घेतलेले आहेत. आणि चण्याची डाळ भिजत घातली होती मी 4 ते 5 तास. छान अशी डाळ भिजलेली आहे आपली, पाहू शकता. आता आपण वाटून घेऊया मसाला. आपण फक्त हिरव्या मिरचीत भाजी करणार आहोत ही. हे पहा, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बऱ्याचशा. लसूणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण टाकलेलं आहे बरंच. आता आपण त्यामध्ये जिरं घालणार आहे 1 चमच्यावर. छान असं मिक्सरला जाडसरच वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे वाटण. हे पहा, जाडसरच वाटून घ्यायचं आहे, पाणी घालायचं नाही त्यामध्ये. आणि एक कढई तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आता आपण 2 पळ्या तेल घालणार आहोत. तेल छान गरम होऊन द्यायचं आहे. 2 पळ्या तेल घातलेलं आहे. हे पहा, अशा प्रकारे जाडसर मसाला वाटून घेतलेला आहे, पाहू शकता. आता ह्यामध्ये तेल तापल्यानंतर जिरं घालायचं आहे. छान असं जिरं तडतडलं की आपण त्यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला, मिरची, लसूण आणि जिरं घालणार आहोत. हे पहा, ते मसाला आपण घातलेला आहे, यामध्ये मिरचीचं वाटण घातलेलं आहे. छान असं तेलावर फ्राय करून घेऊ 1 मिनिटभरासाठी. छानपैकी फ्राय करून घेऊ. हे पहा, जर 30 कांद्याची पात करून कंटाळा असेल तर अशा प्रकारे नक्की करून पहा, खूप छान लागते चवीला भाजी. आता यामध्ये चण्याची डाळ घातलेली आहे. चण्याची डाळ आपण छान अशी भाजून घेणार आहोत. हे पहा, मस्त आता हलवून घेऊ आपण. 5 मिनिट आपण डाळ परतून घेऊया, कच्ची राहायला नको म्हणून. हे पहा, मस्त मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची डाळ व्यवस्थित. अशा प्रकारे छान असं मस्त सुगंध येत आहे लसणाचा देखील. हे पहा, पालेभाज्या जेवढ्या खाईन तेवढ्या खूप चांगल्या असतात आपल्या शरीरासाठी. आता आपण व्हाईट कांदा कापून घेतलेला तो घातलेला आहे यामध्ये. हे पहा, पालेभाज्या चपातीसोबत, भाकरीसोबत खूप भारी लागतात, छान असतात खाल्लेल्या पण शरीरासाठी. नक्की करा भाजी, तुम्हाला आवडली असेल. आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी. हे पहा, छान असं 1-2 मिनटं आपण परतून घेतलेला आहे कांदा त्यामध्ये. आता यामध्ये हळद घालणार आहे. हळद घालून आपण आता हलवून घेऊया भाजीला. हे पहा, हिंग घातलेलं आहे थोडंसं. हिंगाने चव छान लागते. हे पहा, छान असं मस्त हलवून घेतलेलं आहे आपण. आता आपण याला 5 मिनटं शिजवून घेऊया जरा. डाळ कच्ची राहायला नको, त्यामुळे छान हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून खाली लागणार नाही. हे पहा, अशा प्रकारे व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे. छान असं तेल सुटेपर्यंत थोडंसं आपण भाजून घेऊयात कांदा आणि डाळ. हे पहा, छान असं मस्तपैकी भाजलेलं आहे. आता पाहू शकता. अगदी घरच्या घरी टिफिनसाठी देखील तुम्ही भाजी देऊ शकता. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, जास्त टाईम लागणार नाही आहे. हे पहा, डाळ भिजली की जास्त टाईम लागणार नाही भाजी शिजायला आपला. हे पहा, टिफिनसाठी देखील देऊ शकता तुम्ही भाजी डब्याला. मुलांना देखील पालेभाज्या खाल्लेल्या चांगल्या असतात. आता यामध्ये आपण कांद्याची पात घालणार आहोत. हे पहा, कापून घेतलेली कांद्याची पात घातलेली आहे मी यामध्ये. सर्व कांद्याची पात त्यामध्ये घातलेली आहे. आता सर्व आपण नीट व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. हे पहा, छान अशी 2 गड्ड्या घेतल्या होत्या. छान अशा व्यवस्थित नीट हलवून घेणार आहोत आपण आता. हे पहा, सर्व मसाला मिक्स होईल सर्व भाजीला. अशा प्रकारे छान असं हलवून घेणार आहोत. तिखट तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता. तिखट खात नसाल तर जसं लागेल तसं तिखट कमी जास्त करू शकता तुम्ही. मिक्स झालेलं आहे. तर आपण यामध्ये मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे. लागेल तसं मीठ तुम्हाला ॲड करू शकता. हे पहा, मस्त हिरवा कलर दिसत आहे भाजीचा. खूप छान भाजी
झालेली आहे आपली छान अशी. हे पहा मस्त हलवून घेऊ व्यवस्थित. मस्त पालेभाज्या मस्त छान लागतात खायला. हे पहा आपण आता हिला फक्त 5 मिनटं थोडंसं डाळ शिजण्यासाठी फक्त 5 मिनटं झाकण ठेवणार आहोत. लगेच काढून किंवा जास्त वेळ झाकण नाही ठेवायचं आहे. हे पहा 5 मिनटांनी आपली भाजी शिजलेली आहे. तुम्हाला काढून दाखवते. हे पहा छान अशी भाजी शिजलेली आहे आपली. पाहू शकता डाळ देखील मस्त शिजून झालेली आहे. अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते. हे पहा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नक्की. हे पहा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंडला देखील शेअर करा. अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. चपातीसोबत छान लागते खायला. नक्की करून पहा भाजी. आवडली असेल रेसिपी तुम्हाला आणि कमेंट करून मला नक्की सांगा कशी वाटते रेसिपी. थँक्यू.